आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। अखिल भारतीय समन्वय कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी। आज परभणी कृषी विद्यापीठ येथे ॲडव्होकेट निलेश लोंढे पाटील राज्यमंत्री दर्जा यांनी भेट देऊन पाहणी केली। ॲडव्होकेट निलेश हलोंडे पाटील अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा हे कैलासवासी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन अमरावती यांनी 15 जानेवारी रोजी अखिल भारतीय समन्वय कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प परभणी येथे भेट देऊन पाहणी केली व मार्गदर्शन केले। या भेटी दरम्यान डॉक्टर के.एस. बेग संचालक संशोधन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, श्री रवी हरणे उपविभागीय कृषी अधिकारी तथा राज्यमंत्री यांचे संपर्क अधिकारी परभणी हे उपस्थित होते। डॉक्टर के.एस. बेग संचालक संशोधन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीतर्फे विकसित तंत्रज्ञान विविध पिकांचे अधिक उत्पादन देणारे वाण यावर मार्गदर्शन केले। या प्रसंगी डॉक्टर आर.एस. राऊत वरिष्ठ शास्त्रज्ञ यांनी मान्यवरांचे स्वागत केले। या भेटी दरम्यान श्री निलेश हलोंडे पाटील यांनी डॉक्टर एन.एस. पेंडके वरिष्ठ शास्त्रज्ञ यांनी शेतीतळ्यांचा आकार, पाणी साठवण, बाष्पीभवन कमी करणे इत्यादींची माहिती दिली। यानंतर डॉक्टर आनंद गोरे वरिष्ठ शास्त्रज्ञ यांनी सेंद्रिय पद्धतीने लागवड केलेल्या तूर पिकांचे संशोधन प्रयोग तसेच सेंद्रिय लागवड तंत्रज्ञान यावर माहिती दिली। कोरडवाहू एकात्मिक शेती पद्धती मॉडेल 1 यावर माहिती दिली। तसेच विविध कोरडवाहू शेती तंत्रज्ञान उदाहरणार्थ BBFA लागवड पद्धत, आंतरपीक लागवड पद्धत, जलसंधारण करणे याबाबत माहिती दिली। डॉक्टर पुपिता गोरखेडे मृदशास्त्रज्ञ यांनी आडगाव तालुका पालम जिल्हा परभणी येथे राबविण्यात आलेल्या एकात्मिक शेती पद्धतीने घटक यावर माहिती दिली। तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील माती नमुने तपासणी अहवाल सादर केला। शेवटी श्रीमती आम्रपाली गुंजकर यांनी आभार प्रदर्शन केले। सदरी भेटीचे आयोजन डॉक्टर W.N. नारखेडे मुख्य शास्त्रज्ञ कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। यासाठी श्रीमती गुंजकर, श्री काळे, श्री सादिक शेख यांनी परिश्रम घेतले। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। काय सांगाल सर? सगळ्यात पहिले तर आम्ही विषय जे मिल्क आणि सिल्क जे आहे शेतकऱ्यांचा जो उत्पादन खर्च आहे, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे यासाठी आम्ही सध्या प्रयत्नशील आहे। आता ज्या फार्मवर मी उभा आहे इथे सेंद्रिय शेतीचं जे प्लॉट आहे, या सेंद्रिय शेतीच्या कडे जर आपण वळलो तर शेतकऱ्यांचा जो खर्च होतो खतावरचा, कीटकनाशकावरचा, तो खर्च कमी करायचा। त्याच्यानंतर दुसरा विषय असा आहे की शेतकऱ्यांनी जसं या ठिकाणी सोयाबीनचा जो आहे, सोयाबीन उत्पादक शेतकरी फार मोठ्या प्रमाणात आहे, तर तो जो शेतकरी असतो त्या सोयाबीनचं त्याचं जे सीड आहे ते सीड सुद्धा त्या ज्या शेतकऱ्यांनी ते घरी ठेवायचं। त्याच्यानंतर त्याच्याकडे जे छोटे छोटे युनिट आहेत, तसं आता मी करवंदाच्या या ठिकाणी पाहिलं की शेतकऱ्यांनी प्रोसेसिंग युनिट सुद्धा, त्या प्रोसेसिंग युनिटकडे सुद्धा शेतकऱ्यांना थोडंसं वळलं पाहिजे। यासाठी सुद्धा मी या विद्यापीठामध्ये आलो, तर या विद्यापीठांमधून सुद्धा यांना सुद्धा मी सांगितलं की बा तुमच्याकडल्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत त्या टेक्नॉलॉजी माझ्या जो काही सर्व सामान्य शेतकरी आहे त्या सर्व शेतकऱ्यांकडे ती पोहोचली पाहिजे। त्याच्यानंतर जी प्रोसेसिंग जे आहेत, ज्या छोट्या छोट्या याच्यावर ज्या प्रोसेसिंग होतात, ती प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी सुद्धा जो माझा शेतकरी आहे त्याच्याकडे ती पोहोचली पाहिजे। आणि विशेषतः शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च आणि शेतकऱ्यासाठी ज्या कृषी विभागाच्या स्कीम आहे, त्याच्यानंतर ज्या शासनाच्या ज्या सर्व स्कीम आहे, त्या सर्व स्कीम माझ्या त्या शेतकऱ्यांच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजे यासाठी सर मी प्रयत्नशील आहे। हो, शेततळ्याचं सुद्धा आता मी या ठिकाणी पाहिलं की आता मला माहित पडलं की आमच्याकडे जे शेततळे आहेत की त्या शेततळ्यामधले पाण्याचं बाष्पीभवन सुद्धा जे आहे ते बाष्पीभवन थोडं कमी झालं पाहिजे। यासाठी सुद्धा यांनी ज्या काही सेटेलाइट ट्रीटमेंट आहे, अशा प्रकारचे सुद्धा ट्रीटमेंट जे आहेत ते कृषी विभागाला या संदर्भातले सुद्धा मी डायरेक्शन आता देणार।